नमस्कार. महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींची लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी आनंदाची बातमी आज या ठिकाणी आलेली आहे. सर्व बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर आलेली आहे. बहिणींनो, आत्ताच या ठिकाणी आलेली ही सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे. सर्व बहिणी या ठिकाणी ह्या अपडेटमुळे खुश झालेले आहे, कारण की सर्वात महत्त्वाची मोठी घोषणा या ठिकाणी करण्यात आली आहे आणि सर्व बहिणींच्या अकाउंटला या ठिकाणी पैसेसुद्धा आलेले आहेत. त्यामुळे सर्वच बहिणी खुश झालेल्या आहेत. आता सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत की कशा प्रकारे किती रक्कम मिळणार आहे, कशा प्रकारे पैसे जमा होत आहेत, सर्व तुम्हाला माहिती या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर बहिणींनो, हा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. खूप दिवसांपासून तुम्ही ज्या हप्त्याची प्रतीक्षा करत होतात, खूप दिवसांपासून तुम्ही ज्या हप्त्याची वाट बघत होता, फायनली तो हप्ता आज या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. आणि सर्वात महत्त्वाची अपडेट तीच आलेली आहे, ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि खास करून ज्या बहिणींना ऑक्टोबर हप्त्याची प्रतीक्षा आहे, त्यांची प्रतीक्षा तर संपलेली आहे, कारण की तुम्हाला आज या ठिकाणी फायनली हे जे काही रक्कम असतील ती सुद्धा मिळणार आहे. आता महत्त्वाचा मुद्दा आणखी असा एक आहे की भरपूर अशा बहिणी की ज्यांनी अजून KYC केलेली नाही आहे, तर त्या बहिणींना KYC करताना भरपूर अडचणी येत आहेत. अडचणी अशा प्रकारे येत आहेत की त्यांचे वडील वारलेले आहेत, त्यांचे पतीसुद्धा वारलेले आहेत, किंवा काही बहिणींच्या ठिकाणी घटस्फोट झालेला आहे. मग आता त्यांनी करायचं काय, हा प्रश्न त्या बहिणींना पडलेला आहे. आता वडील वारलेले, त्यांचा घटस्फोट झाला असेल किंवा पती वारले असेल, तर त्यांनी KYC कशी करायची हा प्रश्न त्यांना पडलेला आहे. त्यांना एक भीती निर्माण झाली आहे, जर का मी KYC केली नाही तर माझे पैसे बंद होतील. आता मी KYC करू तरी कशी करू, असा प्रश्न त्यांना पडलेला आहे. तर त्या प्रश्नाचं उत्तरही तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि सर्वात अगोदर कमेंट करून सर्व बहिणींनी सांगायचं आहे, प्रत्येक बहिणींनी कमेंट करून सांगायचं आहे की तुमची KYC झाली की नाही. जर का तुमची KYC झाली असेल तर लिहून पाठवा की हो सर, माझी KYC झालेली आहे. आणि बहिणींनो, जर का तुमची KYC झाली नसेल तर नाही लिहून पाठवा की नाही सर, माझी KYC झाली नाही आहे. जेणेकरून तुमची KYC मी फ्रीमध्ये या ठिकाणी करून देणार आहे आणि तुम्हाला जी काही अडचण असते ती अडचणसुद्धा दूर करून दिली जाणार आहे. फक्त तुम्हाला एक काम करायचं आहे की पटापट ह्या व्हिडिओला सर्वांनी लाईक करायचं आहे. सर्व बहिणींनी पटापट ह्या व्हिडिओला लाईक करून द्या. ज्या माता भगिनींनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून फ्रीमध्ये तुम्हाला सर्व अपडेट फ्रीमध्ये मिळणार आहे. खाली लाल रंगाचं बटन दिलं आहे, त्यावर क्लिक करा, फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओला लाईक केल्याच्यानंतर तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये हाईप नावाचं एक बटन येईल, त्या बटनावर क्लिक करून सर्व बहिणींनी ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त हाईप करा, जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. तुमच्या शेजारी पाजारी ज्या काही महिला असतील, तुमच्या नातेवाईक तुमच्या बहिणी असतील, त्यांनासुद्धा हा व्हिडिओ नक्की पाठवून द्या, जेणेकरून त्यांनासुद्धा ही अपडेट कळाली पाहिजे. तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचे, कमेंटमध्ये हाईप नावाचं बटन येईल, त्याला क्लिक करून व्हिडिओला हाईप करायचे आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून कोणती नवीन अपडेट, लेटेस्ट अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे. आता आपण प्रॉपर जाऊया संपूर्ण माहिती बघण्यासाठी. तर बघा बहिणींनो, आपण या ठिकाणी आलं आहे प्रॉपर्टी संपूर्ण माहिती बघण्यासाठी. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, सर्वात अगोदर आपण KYC विषयी सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट बघूया आणि त्यानंतर तुमच्या हप्त्याविषयी तुम्हाला महत्त्वाची अपडेट पाहायला मिळणार आहे. तर व्हिडिओ ज्या बहिणी शेवटपर्यंत बघतील त्याच बहिणींना सर्व अपडेट कळणार आहे आणि तुम्हाला अपडेट कळणार नाही, म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे. बघा, सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे आणि ही बातमी खूप महत्त्वाची आहे. आता बघा, खरं तर सरकारने लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी KYC प्रक्रिया बंधनकारक केलेली आहे. म्हणजे सर्वच बहिणींना ही KYC करावी लागणार आहे, तरच तुम्हाला पैसे मिळतील. म्हणजेच ही योजना बंधनकारक केलेली, KYC करावीच लागणार आहे. पुढे बघा, फडणवीस सरकारच्या ह्या निर्णयामुळे लाडक्या बहिणींमध्ये सध्या मोठ्या प्रमाणामध्ये घबराट पाहायला या ठिकाणी मिळत आहे. म्हणजेच भरपूर बहिणींच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे. आता बघा, KYCसाठी सरकारने 2 महिन्यांची मुदत दिली आहे. या 2 महिन्याच्या आत जर तुम्ही KYC केली नाही तर तुमचे पैसे बंद होऊन जातील, असं स्पष्टपणे बहिणींना सूचना दिल्या आहे. परंतु KYC करताना लाडक्या बहिणींना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. दरम्यान KYCसाठी लाडक्या बहिणींना पतीचे किंवा वडिलांचे जे काही आधार कार्ड आहे ते सुद्धा ठिकाणी द्यावे लागत आहे. म्हणजेच पतीचे किंवा वडिलांचे आधार कार्ड तुम्हाला द्यावे लागत आहे. दरम्यान KYCसाठीची ही जी काही अट आहे ही काही लाडक्या बहिणींची डोकेदुखी ठरलेली आहे. म्हणजेच काय, आता तुम्हाला एक तर पतीची किंवा वडिलांचे आधार कार्डसुद्धा द्यायचे आहे, पतीची किंवा वडिलांची KYC तुम्हाला करायची आहे. तर यामुळे भरपूर बहिणींच्या डोक्याला ठिकाणी टेन्शन आलेलं आहे. आता का, तर ते समजून घ्या. खरं तर लाडक्या बहिणींचे जे काही वडील आहे ते हयात नाही आहेत, हे समजून घ्या. लाडक्या बहिणींचे वडील हयात नाही आहेत आणि काही बहिणींचे जे पती आहेत ते या ठिकाणी हयात नाही आहे किंवा त्यांचा घटस्फोट झालेला आहे. भरपूर अशा बहिणी आहे की ज्यांचे पतीसुद्धा वारलेले आहेत, वडीलसुद्धा वारलेले आहेत. भरपूर अशा बहिणी आहे की ज्यांचे वडील वारले आहेत आणि त्यांचा घटस्फोट झालेला आहे. तर कमेंट करून सांगा बरं की तुमच्या ठिकाणी काय अडचणी, तुमचे वडील वारले आहेत, तुमचे पती वारले आहेत की तुमचा घटस्फोट झाला आहे, कमेंट करून सांगायचं आहे.
त्या बहिणींची मी पुरेपूर मदत करणार आहे. काही अडचण असेल तुम्ही बिंदासपणे कमेंट करून विचारायचे, तुमचे सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिले जाणार आहे आणि तुमची KYC सुद्धा करून दिली जाणार आहे. फक्त तुम्ही कमेंट करून सांगा की सर माझे वडील वारले आहेत, माझे पती वारलेले आहेत किंवा माझा घटस्फोट झालेला आहे. आता बघा, यामुळे अशा ज्या काही पात्र बहिणी आहेत, अशा ज्या काही पात्र बहिणी आहेत त्यांची KYC करताना अडचणींचा सामना त्यांना करावा लागत होता. आता ह्या लाभार्थ्यांनी नेमकी KYC कशी करायची हा मोठा प्रश्न देखील उपस्थित झालेला आहे की आता या बहिणींनी KYC कशी करायची. आता बघा, दरम्यान आता याच समस्येवर सरकारने एक महत्त्वाचा उपाय काढलेला आहे आणि तो उपाय असा आहे की अशा लाभार्थ्यांसाठी सरकारने एक नवीन पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे अशी माहिती समोर आली आहे. आता हा जो काही नवीन पर्याय हा नेमका काय आहे, या बहिणींना याचा फायदा होणार आहे की नाही आणि हा पर्याय खरंच सुरू झाला आहे का याची आपण माहिती बघूया. आता हा नवीन पर्याय काय बघा, मिळालेल्या माहितीनुसार ज्या महिलांचे वडील हयात नाही आहेत किंवा पती हयात नाही आहेत अथवा त्यांचा घटस्फोट झाला आहे अशा महिलांना KYC करताना इतर नातेवाईकांचे आधार कार्ड देण्याचा विकल्प उपलब्ध करून देण्यात आला आहे असं सांगण्यात आलं आहे. म्हणजेच काय बघा, जर का तुमचे वडील हयात नसतील, तुमचे पती हयात नसतील किंवा तुमचा घटस्फोट झाला असेल तर तुम्हाला काय करायचं, तुमची जी इतर नातेवाईक असतील ज्या ठिकाणी तुम्ही राहत आहेत त्या नातेवाईकाचे तुम्ही या ठिकाणी आधार कार्ड जर का दिला तर तुमच्या ठिकाणी KYC होऊन जाईल असा विकल्प उपलब्ध करून देण्यात आलेला आहे अशा ठिकाणी माहिती समोर आलेली आहे. पण खरंच हा जो काही विकल्प हे सुरू झाला आहे का नाही, भरपूर बहिणी KYC केली असेल. आता KYC करताना त्यांना हा पर्याय आला आहे की नाही कमेंट करून सांगा. जर का तुम्हाला हा पर्याय आला असेल तर कमेंट करून सांगा की हो सर माझे वडील वारले, माझे पती हयात नाही आहेत किंवा माझा घटस्फोट झालेला आहे तर आम्ही इतर नातेवाईकांची KYC करतो आहे तर आम्हाला तो पर्याय उपलब्ध झालेला आहे असं तुम्ही लिहून पाठवू शकता किंवा कमेंटमध्ये फक्त एवढंच लिहून पाठवा की हो सर हा पर्याय देण्यात आलेला आहे की आम्ही इतर नातेवाईकांचे आधार कार्ड देऊ शकतो. जर का हा पर्याय तुम्हाला देण्यात आला असेल तर खूपच चांगली गोष्ट आहे, कारण की ज्या बहिणींची KYC होत नाही त्या बहिणींची KYC होऊन जाणार आहे, कारण ते इतर नातेवाईकांची जर का आधार कार्ड देतील तर त्यांची KYC होऊन जाणार आहे. आता बघा, कोल्हापूर जिल्हा महिला व बालविकास विभागाने दिलेल्या माहितीनुसार वडील किंवा पती नसतील तर अशा महिलांना सांभाळ करणाऱ्या नातेवाईकांचे आधार कार्ड जोडावे लागणार आहे. तर बघा बहिणींनो, या ठिकाणी अशी अट देण्यात आलेली आहे की ज्या कुटुंबाकडे किंवा अशा ज्या काही महिला आहेत की ज्या महिलांनी जे काही त्यांचे नातेवाईक आहेत त्यांचा सांभाळ करत आहेत अशा नातेवाईकाचे जर का आधार जोडले तर त्यांची KYC होऊन जाणार आहे. म्हणजे अट अशी आहे, तुमचे वडील वारले असतील, तुमचे पती वारले असतील किंवा तुमचा घटस्फोट झाला असेल, मग तुम्ही कोणत्या ना कोणत्या घरी किंवा कोणाच्या नातेवाईकाकडे तुम्ही या ठिकाणी राहत असाल तर त्या नातेवाईकाचे तुम्ही आधार कार्ड जर जोडले तर तुमची KYC होऊन जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर हा पर्याय या ठिकाणी बहिणींना उपलब्ध करून देण्यात आलेला आहे अशी माहिती मिळाली आहे. अजूनपर्यंत हा जो काही पर्याय तो या ठिकाणी उपलब्ध झाला की नाही याची तुम्ही माहिती नक्की कमेंट करून सांगायची आहे. बहिणींना हा पर्याय उपलब्ध झाला आहे की नाही कमेंट करून नक्की सांगा. जर झाला नसेल तर लवकरात लवकर हा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केला जाणार आहे. आता बघा, लाडक्या बहिणींना KYC करण्यासाठी स्थानिक पातळीवर महिलांचा सांभाळ करणाऱ्या नातेवाईकांची किंवा मुलगा, चुलत, मावस, भावंडे ह्यापैकी कुणाचे आधार कार्ड जोडण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. आता बघा, नक्कीच महिला व बालविकास विभागाच्या ह्या निर्णयामुळे राज्यामधील हजारो लाडक्या बहिणींना दिलासा मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेबाबत बोलायचं झालं तर अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दर महिन्याला 1500 रुपयांचा लाभ दिला जातो आहे. त्यामुळे बहिणीसुद्धा खुश आहेत, कारण त्यांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये मिळत आहेत. आता बघा, ही झाली KYC बाबत अपडेट. आता महत्त्वाचा मुद्दा आहे तुमचा ऑक्टोबर हप्त्याबाबत. तर ऑक्टोबरचे तुम्हाला ठिकाणी थेट 1500 रुपये मिळणार आहे आणि याची जी काही प्रोसेस ती झालेली आहे तुम्हाला माहिती आहे. हे पैसे तुम्हाला आज संध्याकाळपर्यंत कधीही मिळू शकतात किंवा उद्याही तुम्हाला मिळू शकतात. म्हणजेच आज रात्रीपर्यंत तुम्हाला किंवा उद्या सकाळी तुम्हाला हे पैसे मिळू शकतात. पण येत्या 2 दिवसामध्ये तुम्हाला हे पैसे नक्की मिळणार आहे अशी या ठिकाणी माहिती आलेली आहे. त्यामुळे बहिणींनो, तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला हे पैसे लवकरात लवकर जमा केले जाणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी दिली आहे. काही अडचण असेल तर कमेंट करून विचारायचे आणि खास करून तुमची KYC झाली की नाही कमेंट करून सांगा. झाली असेल तर हो लिहून पाठवा आणि झाले नसेल तर नाही लिहून पाठवा. तुमची KYC सुद्धा फ्रीमध्ये करून मिळणार आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची एक नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.